नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी विषय मराठी पान नंबर 62 आम्ही चित्रावरून गोष्ट लिहितो. मुलांनो पहा, आपल्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 62 वरती तुम्हाला काही चित्र दिली आहेत. या चित्रांवरून तुम्हाला या चित्रांचे निरीक्षण करायचे आहे आणि चित्र पाहून एक छान गोष्ट तयार करायची आहे. तर पहा मुलांनो, यावर आधारित एक छान अशी गोष्ट तयार करूया आपण. एका रस्त्यात मधोमध एक मोठा दगड पडला होता. लोकांची ये-जा सुरू होती, पण त्या दगडाकडे कुणाचे लक्ष जात नव्हते. ते दृश्य एक वृद्ध म्हातारा गृहस्थ रस्त्याच्या लगतच्या पारावर बसून पाहत होते. एक माणूस दगडाच्या बाजूने निघून गेला. मुलगी सुद्धा निघून गेली. त्यातील एकालाही तो दगड तेथून उचलावा असे वाटले नाही. वृद्ध हे दृश्य पाहतच होते. इतक्यात एक मुलगा तेथे आला. त्याने तो दगड उचलून बाजूला ठेवला. दगडाखाली त्याला 5 रुपयाचे नाणे गवसले. तिथे एक चिठ्ठीही होती. मुले गोळा झाली. वृद्ध गृहस्थ त्या मुलाकडे आले. त्यांनी त्याला शाबासकी दिली. रस्त्याच्या मधोमध असलेला अडथळा बाजूला केल्याबद्दल त्याचे कौतुक केले व वृद्ध गृहस्थ निघून गेले. मुलगा आनंदात घरी आला. त्याने आईला नाणे व चिठ्ठी दाखवली. चिठ्ठीत लिहिले होते की चांगल्या कामाचे चांगले फळ. त्या मजकुराचा अर्थ मुलाला कळला. त्याने चांगले काम करण्याचे मनोमन ठरवले. बघा मुलांनो, चांगल्या कामाचे चांगले फळ हे एक सुवचन आहे. तर याचा अर्थ होतो की आपण जेव्हा चांगले काम करतो त्याचे फळही आपल्याला चांगलंच मिळतं. कळली का गोष्ट? लक्षात आली तुमच्या? तर ही गोष्ट तुम्ही तयार करायची आहे. चित्र पाहून गोष्ट तयार करा. ओके, धन्यवाद.